ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार सर्वांना. सामवेद ई वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर मुलांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आनंदी आहात ना? आज मी विजया गणेश काठीबांधे, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा हलगा येथे गणित अध्यापनाचे कार्य करत आहे आणि आज आपल्यासमोर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयातील प्रकरण 15वे घन आकाराचे दृश्यीकरण यातील पहिला भाग घेऊन आलेली आहे. मुलांनो, चला तर मग बघूया घन आकारांचे दृश्यीकरण. घन आकार म्हणजे नेमका कुठला आकार? तर मुलांनो, आपण आपल्या अवतीभोवती, आपल्या घरी, घराच्या शेजारी अनेक वस्तूंचा आकार बघत असतो. अनेक वस्तू लहान मोठ्या आकारांचे तसेच वेगवेगळ्या मापांच्या वस्तू आपण बघत असतो, होय की नाही? आता तुमच्या शाळेच्या बॅगमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आहेत सांगा बघूया. हां, तर तुमच्या शाळेच्या बॅगमध्ये काय काय आहे? खोडरबर आहे, शिस पेन्सिल आहे, पेन आहे, वह्या, पुस्तके, त्याचप्रमाणे जेवणाचा डबा आहे, हो की नाही? तसेच वॉटर बॉटल आहे. रवीच्या बॅगमध्ये गोट्यासुद्धा आहेत आणि फासेसुद्धा आहेत. तर मुलांनो, अशा प्रकारच्या अनेक वस्तू आपण बघत असतोय आणि त्या वापरत असतोय. तुमच्या घरामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आपण बघतोय? तर घरामध्ये आपण स्वयंपाकाची भांडी बघत असतो, वापरत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरी टी व्ही, फ्रीज, त्याचप्रमाणे अनेक खुर्च्या, टेबल यासारख्या वस्तू म्हणजेच अनेक नियमित आणि अनियमित आकाराच्या वस्तू आपण बघत असतो. बघा, इथे दाखवल्याप्रमाणे खेळाचे साहित्य, त्याचप्रमाणे वाचण्याचे साहित्य, वापरण्याचे साहित्य अशा वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आपण वापरत असतो. त्याचप्रमाणे आजूबाजूला आपण दगड, विटा, हो की नाही, हे सुद्धा बघत असतो. या सर्व वस्तूंचे जे आकार आहेत ते वेगवेगळे आहेत आणि ह्या ज्या वस्तू आपण हातात धरल्या तर आपल्याला समजते की ह्या वस्तूंना एकूण 3 प्रकारे मोजमाप आहे, 3 मिती आहेत. या वस्तूंना लांबी आहे, रुंदी आहे, त्याचप्रमाणे उंची आहे. अशा 3 मिती असणाऱ्या ह्या वस्तूंना आपण त्रिमितीय वस्तू असे म्हणतो. तसेच यांच्या आकारांना आपण घन आकाराच्या वस्तू असे सुद्धा म्हणतो. यांना इंग्रजीमध्ये 3 डायमेन्शनल शेप्स याप्रमाणे सुद्धा आपण म्हणत असतो. तर मुलांनो, आता सांगा, घनाकृतीमध्ये नेमकं घन आकाराच्या वस्तू कोणकोणत्या असतात? आपण रोज त्याचा वापर करतोय. तर खेळण्यातला क्यूब किंवा आपण जे फाशांनी खेळतो ते फासे हे घन आकाराचे असतात. यामध्ये वस्तूची लांबी, रुंदी आणि उंची ही समान असते, म्हणून यांना आपण घन आकार असे म्हणतो. पुढचा आकार बघूया. बघा मुलांनो, हा आकार घन आकारापेक्षा थोडा वेगळा आहे. घन आकारामध्ये लांबी, रुंदी आणि उंची समान असते, पण आत्ता जी वस्तू बघताय त्यामध्ये लांबी ही रुंदी आणि उंचीपेक्षा जास्त आहे, हो की नाही? म्हणजेच यामध्ये लांबी, रुंदी आणि उंची ही वेगवेगळ्या मापाची असते. तसेच यांचा जो पृष्ठभाग आहे तो आपल्याला आयाताप्रमाणे दिसत आहे, म्हणून
आपण यांना घन अधिक आयत म्हणजेच घनायत असे म्हणत असतो. मग ह्या घनायतासारख्या वेगवेगळ्या वस्तू कोणत्या वापरतोय आपण? तर घनायताच्या आकाराच्या वस्तू आपण आपली माचीसची डबी किंवा खोड रबर, पुस्तके, तसेच मोबाईल, जेवणाचा डबा, आपल्या घरामध्ये असलेले कूलर, टी व्ही ह्या ज्या वस्तू आहे ह्या घनायताच्या आकाराच्या असतात. आता पुढे बघा मुलांनो, तुम्हाला लाडू आवडतो की नाही? लाडू वेळताना सुद्धा आपली आई काय करते? तो अगदी गोल आकारात यावा यासाठी तिचे प्रयत्न असतात आणि लाडू वेळून ती अगदी त्याला गोलाकार आकार देत असते. असाच गोल आकार म्हणजे घनाकृतीचे एक प्रकार आहे. मग गोल आकाराच्या वस्तू कुठल्या कुठल्या? तर बघा मुलांनो, या ठिकाणी आपल्याला दिसते की गोट्या, त्याचप्रमाणे अनेक फळे, संत्री, निंबू, डाळिंब यांचा आकार गोल असतो. तसेच आपला चेंडू अगदी लहान चेंडूपासून तर मोठ्यात मोठ्या चेंडूपर्यंत सगळ्या चेंडूंचा आकार कसा असतो? गोल असतो. आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचा आकार सुद्धा कसा असतो? गोल असतो, हो की नाही? मग ही जी गोल वस्तू आहे ती सुद्धा घनाकृतीचा एक प्रकार आहे. बघा आता आपल्यासमोर कुठले चित्र आलेले आहे? आपल्यासमोर आहे आईस्क्रीम. आईस्क्रीम खाता की नाही? त्यावेळेस आईस्क्रीमचा जो कोन असतो त्या कोनाचा आकार कसा असतो? आईस्क्रीमच्या कोनाचा आकार हा कोनीय असतो. याच कोनाला आपण शंकूचा आकार असे सुद्धा म्हणतो. मग या शंकूच्या आकाराच्या वेगवेगळ्या वस्तू कोणकोणत्या? तर शटलकॉकमधला कॉक हा सुद्धा शंकूच्या आकाराचा असतो. त्याचप्रमाणे पेनाची कॅप, बर्थडे पार्टीमध्ये डोक्यावर घालायची टोपी, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या कोनीय आकाराच्या, शंकूच्या आकाराच्या असतात. मुलांनो, पेन्सिलचे टोक जे आहे ते लिहिल्यानंतर झिजते आणि आपण त्याला पुन्हा टोकदार करतोय. पेन्सिलला आपण टोकदार करतोय म्हणजे नेमके काय करतोय? बरोबर, पेन्सिलला टोकदार करत असताना आपण पेन्सिलचे जे टोक आहे ते अगदी कोनाच्या आकाराचे बनवत असतो. म्हणजे पेन्सिलीचे टोक ही सुद्धा एक शंकूच्या आकाराची वस्तू आहे. चला तर पुढे जाऊया. बघा मुलांनो, तुमच्यासमोर काय आहे? ही आहे वृत्तचिती. याला वृत्तचिती असे म्हटलेले आहे. वृत्त म्हणजे वर्तुळाकार भाग आणि चिती म्हणजे लांबट भाग, म्हणून अशा प्रकारच्या आकाराला वृत्तचिती असे म्हटलेले आहे. मग वृत्तचितीच्या आकाराच्या कोणकोणत्या वस्तू आपण वापरतोय? तर आपल्या दररोजच्या वापरामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये सिलेंडर असतो, तो वृत्तचितीच्या आकाराचा असतो. तसेच चपाती लाटण्यासाठी वापरलेलं लाटणं हे सुद्धा वृत्तचितीच्या आकाराचे असते. अनेक डबे, वॉटर बॉटल आणि असे अनेक उदाहरणं आपण वृत्तचितीचे उदाहरणे देऊ शकतो. आपण जी बादली वापरतोय त्या बादलीचा आकार कसा असतो? बादली ही अनियमित आकारासारखी आपल्याला दिसते, पण त्याचा आकार जवळपास वृत्तचितीच्या आकारासारखा दिसतो. तसेच आईस्क्रीमचा कोन हा कोनाच्या आकाराचा दिसतो. म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या वस्तू वापरतो त्याला कुठल्या ना कुठल्या घनाकृतीचा आकार असतो. मग अशा अनेक प्रकारच्या घनाकृतीच्या, नियमित आकाराच्या, त्याचप्रमाणे अनियमित आकाराच्या वस्तू आपण दररोज वापरत असतोय. आता आपल्यासमोर आलेले आहे, हे बघा चित्रामध्ये दिसत आहे, त्रिकोणी पायाचा पिरॅमिड, त्याचप्रमाणे चौरसाकृती पायाचा पिरॅमिड. हे जे त्रिकोणाकृती पायाचा पिरॅमिड आहे त्यामध्ये त्याचा पाया जो आहे तो त्रिकोणाकृती असतो आणि त्याचे 3 त्रिकोण जे आहेत वरचे ते वरच्या बाजूला निमुळते होत जातात. त्याचप्रमाणे चौरसाकृती पायाच्या पिरॅमिडमध्ये पाया हा चौरसाकृती असतो.
आणि बाजूचे जे 4 त्रिकोण आहेत ते सुद्धा वर टोकाला निमुळते होत जाते. तर अशा प्रकारचे ज्या वस्तू आहेत त्यांना पिरॅमिड असे म्हणतात. मग हे पिरॅमिड पंचकोनी पायाचा पिरॅमिड सुद्धा असू शकतो, त्याचप्रमाणे षटकोनी पायाचा पिरॅमिड सुद्धा असू शकतो. त्याचप्रमाणे असे अनेक पिरॅमिड आपल्याला पुठ्ठ्यांच्या सहाय्याने बनवता येतात. मग पिरॅमिडचे प्रकार कोणकोणते? त्रिकोणी पायाचा पिरॅमिड, चौरसाकृती पायाचा पिरॅमिड, पंचकोनी पायाचा पिरॅमिड, षटकोनी पायाचा पिरॅमिड असे पिरॅमिडचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. मुलांनो, पिरॅमिड ही संकल्पना इजिप्त देशात जे मोठमोठे पिरॅमिड राजांनी बांधून ठेवलेले आहेत त्यांचा आकार हा पिरॅमिडसारखा होता आणि म्हणून यांना पिरॅमिड असे म्हटलेले आहे. हे बघा, हे आहे इजिप्तचे मोठमोठे पिरॅमिड. मग ह्या पिरॅमिडसारखा आकार आपण अवतीभोवती बघतोय काय? तर नक्की बघतोय. आपले जे मंदिर असतात त्या मंदिरांचा कळस जो आहे तो पिरॅमिडच्या आकाराचा असतो. त्याचप्रमाणे त्रिकोणाकृती पायाचा जो पिरॅमिड आहे त्याचं उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपण काय करतो? समोसा खातो. त्या समोस्याचा आकार कोणता असतो? त्रिकोणाकृती पायाच्या पिरॅमिडचा आकार असतो. तसंच तंबू बांधताना त्या तंबूचा आकार सुद्धा पिरॅमिडच्या आकाराचा असतो. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला घनाकृतीच्या वेगवेगळ्या आकारांचा आणि त्यांचा दैनंदिन जीवनात असलेला संबंध लक्षात आला असेलच. तर ह्या ज्या घनाकृती आहेत त्या नियमित आकाराच्या घनाकृती आहेत. आता बघूया आपण द्विमितीय आकृत्या म्हणजे काय? द्विमितीय म्हणजे 2 मिती असणाऱ्या आकृत्या. आपण अनेक भूमितीय आकृत्या बघितलेल्या आहेत. त्यामध्ये चौरस, आयत, त्रिकोण, वर्तुळ अशा अनेक जे आकार आहेत त्यांना फक्त 2च मिती आहेत. एक तर लांबी आणि दुसरी म्हणजे रुंदी. या 2च मिती असल्यामुळे यांना द्विमितीय आकृत्या असे म्हणतो. त्याचप्रमाणे ह्या आकृत्या पूर्णच्या पूर्ण जसेच्या तसे एका समतल भागामध्ये आपल्याला काढता येते. चला तर पुढे बघूया. द्विमितीय आकृती आणि त्रिमितीय आकृती यामध्ये काय फरक आहे ते बघायचं ना. चला तर, द्विमितीय आकृती म्हणजे काय? तर मुलांनो, आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे द्विमितीय आकृती ही समतल आकृती असते. समतल म्हणजे ती एक प्रतलीय आकृती असते. एका प्रतलावर म्हणजे फळ्यावर किंवा भिंतीवर किंवा जमिनीवर आपल्याला ही आकृती काढता येते. द्विमिती म्हणजे फक्त 2च मिती असतात. या द्विमितीय आकृत्यांना फक्त लांबी आणि रुंदी या 2च मिती असतात. त्याचप्रमाणे ह्या अगदी साध्या कागदावर काढता येतात. या ज्या द्विमिती आहे त्या साध्या कागदावर आपल्याला पूर्णच्या पूर्ण जशीच्या तशी आकृती काढता येते. या आकृत्यांना शिरोबिंदू आणि बाजू असतात. मग उदाहरणं सांगा. पंचकोन, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, आयत ही सर्व द्विमितीय आकृतींची उदाहरणे आहेत. आता पाहूया त्रिमितीय आकृत्या म्हणजे काय? तर मुलांनो, त्रिमितीय आकृत्या ह्या द्विमितीपेक्षा कशा भिन्न आहेत? तर बघा, त्रिमिती या शब्दावरूनच आपल्याला समजते की यामध्ये 3 मिती आहेत, हो की नाही? बघा, या त्रिमितीय आकृत्यांचा आकार कसा असतो? घन आकार असतो. घन आकार म्हणजे कसा? या वस्तूंना लांबी, रुंदी आणि उंची असते आणि म्हणूनच यांचा आकार कसा झालेला असतो? घन आकार झालेला असतो. यांना 3 मिती असतात. तसंच ह्या वस्तू ज्या आहेत त्या साध्या कागदावर आपल्याला जशीच्या तशा रेखाटता येत नाहीत आणि म्हणूनच ह्या आकृत्या काढण्यासाठी तिरकस आलेख कागदाचा वापर करतात किंवा सम आकाराचा कागद वापरतात. या घनाकृतींना म्हणजेच या त्रिमितीय आकृत्यांना पृष्ठभाग असतात, कडा असतात आणि शिरोबिंदू असतात. उदाहरण बघा. उदाहरण सांगा. घनायत, घन,
वृत्तचिती, गोल, त्रिकोणी पायाचा पिरॅमिड, त्याचप्रमाणे कोन. ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या त्रिमितीय वस्तू आहेत. आता या घनाकृतींचे आपण पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू म्हणजे काय ते बघूया. तर मुलांनो, पृष्ठभाग म्हणजे काय, तर घनाकृतीवर आच्छादित असलेल्या भागांना, ही जी घनाकृती आहे त्यावर आच्छादित असलेल्या भागांना पृष्ठभाग असे म्हणतात. बघा, हे जे घन आहे त्याला एकूण चित्रात दाखविल्याप्रमाणे 6 पृष्ठभाग आहेत. 4 असे बाजूला, वर एक आणि खाली एक असे घनाला 6 पृष्ठभाग आहेत. घनाकृतीची कडा म्हणजे काय, तर बघा घनाकृतीची कडा, घनाकृतीचे 2 पृष्ठभाग जोडणाऱ्या सरळ किंवा वक्र रेषेला घनाकृतीची कडा असे म्हणतात. मुलांनो, कडा म्हणजे काय समजलं ना, पृष्ठभाग जोडणाऱ्या सरळ रेषेला किंवा वक्र रेषेला घनाकृतीची कडा असे. यामध्ये घनाकृतीच्या कडा किती आहेत बघा, चला मोजूया. या घनामध्ये घनाकृतीला एकूण घनाच्या वरच्या 4 कडा, त्याचप्रमाणे खालच्या 4 कडा आणि बाजूला असलेल्या एकूण 4 असे घनाला एकूण 12 कडा आहेत. पुढे बघूया घनाकृतीचे शिरोबिंदू. मुलांनो, घनाकृतीचे शिरोबिंदू म्हणजे काय, तर घनाकृतीच्या कडा ज्या ठिकाणी जुळतात, बघा हे घन आहे, घनाच्या ह्या ज्या कडा आहेत त्या कडा ज्या बिंदूमध्ये जुळतात, ज्या बिंदूमध्ये त्या एकवटतात कडा, त्या बिंदूला घनाकृतीचे शिरोबिंदू असे म्हणतात. मग ह्या घनाला किती शिरोबिंदू आहेत, तर बघा या घनाला एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. या घनाला एकूण 8 शिरोबिंदू आहेत. पुढे बघूया, म्हणजेच घनाला 6 पृष्ठभाग आहेत, हो की नाही. तसेच घनाला 12 कडा आहेत आणि 8 शिरोबिंदू आहेत. मुलांनो, आता बघूया घनायत. घनाप्रमाणेच घनायताला सुद्धा 6 पृष्ठभाग असतात. घनाप्रमाणेच घनायताला किती पृष्ठभाग असतात, 6 पृष्ठभाग असतात. पण घनाचे पृष्ठभाग हे समान असतात आणि चौरसाकृती असतात, परंतु घनायताचे पृष्ठभाग हे समान नसतात. फक्त समोरासमोरील जे पृष्ठभाग आहे तेच समान असतात. तर मुलांनो, घनायतामध्ये 6 पृष्ठभाग असतात आणि घनायताचे समोरासमोरील पृष्ठभाग हे समान असतात, कारण त्यांची लांबी आणि रुंदी, समोरासमोरील पृष्ठभागांची लांबी आणि रुंदी समान असते. तसेच त्यांचे क्षेत्रफळ सुद्धा समान असते. पुढे बघूया, घनायताला कडा किती असतात. मुलांनो, घनाप्रमाणेच घनायताला सुद्धा 12 कडा असतात. बघा घनायताच्या कडा बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर घनायताला 12 कडा असतात. मग घनायताला शिरोबिंदू किती असतात, तर अगदी बरोबर, घनाप्रमाणेच घनायताला सुद्धा एकूण 8 शिरोबिंदू असतात. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. घनायताला एकूण 8 शिरोबिंदू असतात. घन आणि घनायत यांचे पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू हे समान असतात. आता आपण पाहूया वृत्तचिती. तर मुलांनो, ही आहे वृत्तचिती. वृत्तचितीला किती पृष्ठभाग असतात, तर बघा ही जी वृत्तचिती आहे, या वृत्तचितीला आपण बघत असाल तर इथे हा जो व्यापलेला भाग आहे हा जर आपण काढला आणि समान समतल पृष्ठभागावर ठेवला तर हा आकार आपल्याला याप्रमाणे दिसेल. त्याचप्रमाणे या वृत्तचितीला इकडे हा वर्तुळाकार पृष्ठभाग आहे, तसेच इकडे सुद्धा हा एक वर्तुळाकार पृष्ठभाग आहे. म्हणजेच वृत्तचितीला एकूण 3 पृष्ठभाग आपल्याला बघायला मिळतात. बघा मुलांनो, वृत्तचितीचे पृष्ठभाग
एक आयताकार सपाट भाग आणि 2 वर्तुळाकार भाग. वृत्तचितीला एकूण 3 पृष्ठभाग असतात. आता बघूया वृत्तचितीला कडा किती असतात. तर मुलांनो, ही जी वृत्तचिती आहे, या वृत्तचितीच्या कडा कुठे आहेत? हां, बरोबर सांगितलास. तर हे जे वृत्तचितीचे पृष्ठभाग आहे, हे पृष्ठभाग ज्या ठिकाणी जुळले जातात, बघा हा वर्तुळाकार पृष्ठभाग आणि हा जो पृष्ठभाग आहे या ठिकाणी जोडल्या गेलेला आहे आणि म्हणून या वृत्तचितीला इथे एक वर्तुळाकार कडा आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे या बाजूला सुद्धा आपल्याला वर्तुळाकार कडा दिसत आहे. म्हणजेच वृत्तचितीला एकूण 2 कडा असतात आणि त्या कशा असतात? वर्तुळाकार आकाराच्या असतात. म्हणजेच वृत्तचितीला 2 वर्तुळाकार कडा असतात. आता शिरोबिंदू बघूया. बघा मुलांनो, या वृत्तचितीचे निरीक्षण करा. आपल्याला कुठे शिरोबिंदू दिसतोय काय? तर या वृत्तचितीचे निरीक्षण केल्यावर आपल्याला समजते की येथे एकही शिरोबिंदू नाही. म्हणजेच वृत्तचितीला शिरोबिंदू नसतात. आता बघूया आपण कोन. बघा मुलांनो, ही आकृती कशाची आहे? कोनाची आहे. हे कोन अनेक ठिकाणी अनेक वेळेस आपण बघत असतोय. आता बघूया या कोनाचे पृष्ठभाग आणि कडा तसेच शिरोबिंदू. तर मुलांनो, इथे ही कोनाची जी आकृती आहे ती आकृती बघितल्यानंतर आपल्याला समजते की ह्या कोनाला एकूण पृष्ठभाग, बघा हा जो भाग आहे कोनाचा, हा एक पृष्ठभाग. त्याचप्रमाणे कोनाच्या ह्या बाजूला एक आपल्याला वर्तुळाकार पृष्ठभाग मिळतोय. म्हणजेच या कोनाला एकूण 2 पृष्ठभाग आहेत. कोनाला किती पृष्ठभाग आहेत? 2 पृष्ठभाग आहेत. बघा, पहिला पृष्ठभाग आपल्याला वर्तुळ पाकळीसारखा मिळालेला आहे आणि दुसरा पृष्ठभाग आपल्याला असा वर्तुळाकार मिळालेला आहे. म्हणजेच कोनाला 2 पृष्ठभाग आहेत. आता कोनाला कडा किती आहेत बघा. हे जे कोन आहेत याच्या कडा म्हणजे ज्या ठिकाणी आपले हे पृष्ठभाग जोडल्या जातात या ठिकाणी याला कडा असे म्हणतात. मग ह्या कोनाला इथे वर्तुळाकार आकाराची आपल्याला कडा दिसते. अशा किती कडा दिसत आहे? तर अशी आपल्याला इथे एकच कडा दिसते. म्हणजेच कोनाला एक कडा आहे. मग कोनाला शिरोबिंदू किती आहेत? बघा हा मुलांनो, या कोनाचे नीट निरीक्षण करा. इथे आपल्याला समजेल की कोनाला एक शिरोबिंदू आहे. म्हणजेच कोनाला 2 पृष्ठभाग, एक कडा आणि एक शिरोबिंदू आहे. आता आपण बघूया चौरसाकृती पायाचा पिरॅमिड. मुलांनो, हे बघा, या चौरसाकृती पायाच्या पिरॅमिडचे नीट निरीक्षण केले तर आपल्याला समजते की येथे किती पृष्ठभाग आहेत. बघा, पृष्ठभाग मोजा. हा चौरसाकृती पृष्ठभाग 1 आणि इथे त्रिकोणाकृती पृष्ठभाग आपल्याला एकूण 4 दिसत आहेत. म्हणजेच या चौरसाकृती पायाच्या पिरॅमिडला एकूण 5 पृष्ठभाग आहेत. याला कडा किती आहेत? बघा हां, मोजा. याला कडा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. याला एकूण 8 कडा आहेत. याला शिरोबिंदू किती आहेत? तर ह्याला तुम्ही निरीक्षण केले तर समजते की याला वर 1 आणि खाली 4 असे 5 शिरोबिंदू आहेत. म्हणजेच चौरसाकृती पायाच्या पिरॅमिडला 5 पृष्ठभाग आहेत, त्याचप्रमाणे 5 शिरोबिंदू आहेत आणि 8 कडा आहेत. आता आपण पाहूया त्रिकोणाकृती पायाचा पिरॅमिड. या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाकृती पायाचा पिरॅमिड जो आपल्याला पुठ्ठ्यांच्या सहाय्याने बनवून घेता येतो. यामध्ये आपण फक्त फक्त कल्पना केली तरीसुद्धा आपल्याला समजते की त्रिकोणाकृती पायाच्या पिरॅमिडला किती पृष्ठभाग असतील. एक त्रिकोण जो पायामध्ये असणार
आणि बाकीचे 3 त्रिकोण बाजूला, म्हणजेच 4 पृष्ठभाग असतात. कडा किती असतात? ह्या 3 आणि वरच्या 3 अशा 6 कडा. आणि याला शिरोबिंदू किती असतात? तर याला एकूण 4 शिरोबिंदू असतात. म्हणजेच त्रिकोणाकृती पायाच्या पिरॅमिडला 4 पृष्ठभाग, त्याचप्रमाणे कडा 6 कडा आणि शिरोबिंदू 4 शिरोबिंदू असतात. तर मुलांनो, आज आपण विविध घनाकृती बघितल्या, त्यांचे पृष्ठभाग, त्यांच्या कडा आणि त्यांचे शिरोबिंदूसुद्धा बघितले. इथे आपल्यासमोर एक गोलीय वस्तू दिसत आहे. आता ह्या गोलीय वस्तूला आपल्याला एक तरी सपाट असा पृष्ठभाग दिसतोय काय? आपल्याला इथे या गोलामध्ये पृष्ठभाग दिसत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला इथे कडासुद्धा दिसत नाही आणि शिरोबिंदूसुद्धा दिसत नाही. म्हणजे गोलीय वस्तूंना पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू नसतात. मुलांनो, आता आपण या तक्त्याकडे जाऊया. या तक्त्यामध्ये आपल्याला अनेक घनाकृती दिलेल्या आहेत, त्यांचे पृष्ठभाग, शिरोबिंदू आणि कडा दिलेले आहेत. तर मुलांनो, पहिलं जे आहे ते आहे घन. आपल्याला माहिती आहे की घनाला 6 पृष्ठभाग, 8 शिरोबिंदू, 12 कडा. घनायताला 6 पृष्ठभाग, 8 शिरोबिंदू, 12 कडा. त्रिकोणी पायाच्या पिरॅमिडला 4 पृष्ठभाग, 4 शिरोबिंदू, 6 कडा. चौरस पायाच्या पिरॅमिडला 5 पृष्ठभाग, 5 शिरोबिंदू आणि 8 कडा. शंकूला किती? शंकूला 2 पृष्ठभाग, 1 शिरोबिंदू आणि 1 कडा. तर मुलांनो, या जे तक्ता आहे या तक्त्याचे नीट निरीक्षण करा. आपल्याला येथे काय दिसून येते? बघा, या घनाकृती आणि त्यांच्या संख्या बघा. त्यामध्ये आपल्याला दिसून येते की पृष्ठभाग आणि शिरोबिंदू यांची जर बेरीज केली, प्रत्येक कॉलममध्ये, स्तंभामध्ये तुम्ही बघू शकता, पृष्ठभाग आणि शिरोबिंदू यांची जर बेरीज केली तर कडेपेक्षा ती 2 ने जास्त आहे. इथे बघा, घनाचे पृष्ठभाग 6, शिरोबिंदू 8, किती झाले? 14 झाले. आणि घनाची कडा किती आहे? 12 आहे. म्हणजे 12पेक्षा 2 ने जास्त काय आहेत? पृष्ठभाग आणि शिरोबिंदूंची संख्या. घनायतामध्ये पण तेच आहे. त्रिकोणी पायाच्या पिरॅमिडमध्ये बघा, पृष्ठभाग 4, शिरोबिंदू 4 म्हणजे 8 झाले आणि कडा 6, म्हणजे कडेच्या संख्येपेक्षा पृष्ठभाग आणि शिरोबिंदूंची संख्या 2 ने जास्त आहे. चौरस पायाच्या पिरॅमिडमध्ये सुद्धा 5 पृष्ठभाग आणि 5 शिरोबिंदू दिसत आहे, म्हणजेच तिथे संख्या झाली 10 आणि तिथे कडा किती आहेत? 8, म्हणजे 8पेक्षा 2 ने जास्त संख्या कशाची आहे? पृष्ठभागांची आणि शिरोबिंदूंची. शंकूमध्ये पृष्ठभाग आणि शिरोबिंदू यांची संख्या 3, कडांची संख्या 1, 1पेक्षा 2 ने जास्त म्हणजे 3. याचप्रमाणे आपल्याला इथे एक सूत्र मिळालेलं आहे की पृष्ठभाग आणि शिरोबिंदू यांची बेरीज जी केली ती कडेपेक्षा 2 ने जास्त असते. याचा प्रथम निरीक्षण युलर नावांच्या गणिततज्ज्ञांनी केलेला होता आणि म्हणून ह्या सूत्राला युलरचे सूत्र असे म्हणतात. तर मुलांनो, मग युलरचे सूत्र काय? तर पृष्ठभाग अधिक शिरोबिंदू बरोबर कडा अधिक 2. तर या ठिकाणी आज आपल्या पाठामध्ये आपण अनेक घनाकृती वस्तू बघितलोय. त्याचप्रमाणे द्विमितीय वस्तू आणि त्रिमितीय वस्तू यामध्ये नेमका काय फरक आहे ते बघितलं. त्याचप्रमाणे घनाकृतींचे पृष्ठभाग, कडा, शिरोबिंदू तसेच त्यांचा संबंध काय आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर मुलांनो, आजचा पाठ आपल्याला कसा वाटला? आवडला ना? हां, तर आता आपण गृहकार्य घेऊया. आजच्या पाठाशी संबंधित पुठ्ठ्यांचा वापर करून विविध प्रकारच्या नियमित घनाकृती तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि या घनाकृतीमध्ये पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू मोजायचा आहे. तर मुलांनो, आजचा भाग आपण इथेच संपवूया आणि पुढच्या भागात भेटूया पुढच्या तासाला. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.